नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये 11 मे 2025 आज रात्री मध्यरात्री तसेच 12 मे 2025 पहाटेचा आणि दुपारचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या तारखेला वातावरणात जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून काही भागात गारपीट पावसाचा अंदाज, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून अवकाळी वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय झाले आहे। तर ही पोषक स्थिती बंगालचा उपसागर, अरबी समुद्र तसेच कोकण विभाग या भागामध्ये बाष्पयुक्त वाऱ्याचा साठा निर्माण झाला असून साहजिकच येत्या 24 तासात अर्थात आज रात्री मध्यरात्री पहाटे तसेच 12 मे 2025 या तारखेला या पावसाचा अंदाज असून 11 मे 2025च्या रात्रीला आणि मध्यरात्रीला देखील वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे 11 मे 2025 या तारखेच्या सायंकाळ ते रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा केरळच्या किनारपट्टीच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक या राज्यातही ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे। भारताच्या पूर्व भागाकडे बहुतांश ठिकाणी सायंकाळ ते रात्रीच्या दरम्यान जोर कमी राहील। मात्र महाराष्ट्रात कोकण विभाग, दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भाचा काही परिसर या भागामध्ये रात्रीच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज असून ठिकठिकाणी हलका देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूयात दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। जसे कोल्हापूर, परोळा, सांगोळ या भागात जोरदार स्वरूपात राहील। किनी, कोडाली, जोतिबेहिल आणि आष्टा, इस्लामपूर, मलकापूर, कुकरूड या भागात बऱ्याच ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज आहे। आणि सांगली जिल्ह्याचा काही परिसर, सांगली, शिरळ, इचलकरंजी जोरदार पावसाचा अंदाज राहील। इस्पुर्ली, कागल, निपाणी, मोरगुड, चिकोडी तसेच संकेश्वारा, कुरणवाडी या बऱ्याच भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे। तसेच दक्षिण कोकणाकडे पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जोर कमी राहील, तसे हलका मध्यम राहील। सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, मोपासा, बिचुलियम, अंजनेम या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। अजरा, नेसरी, अड्डाला, कोल्हापूर जिल्ह्याचा परिसर हलका पाऊस राहील। पोंढा, राधानगरी, गारगोटी, कापसिले हलक्या स्वरूपात राहील। खारेपटण, गगनबावडा, राजापूर, पटण, रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमी परिसर हलक्या पावसाचा अंदाज आहे। लांजा, बेलकर, साक्रापा, रत्नागिरी जिल्ह्याचा किनारपट्टीचा परिसर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। संगमेश्वर, माखनजणलाई हलक्या स्वरूपात राहील। तसेच सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा कोयना, पटण, अरळ, आरवाडी, चाकदेव, ओसटपोट या भागात जोरदार स्वरूपात राहील। किनारपट्टीकडे जोर मात्र कमी बघायला मिळणार आहे। रात्रीच्या दरम्यान लोटे, चिपळूण, खेड, मार्गाव, तांबे तसेच दापोली, पाचमणी, कलसीत, मंदनगर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। घोगरी, महाबळेश्वर, पोलादपूर, वाई, खंडाळा हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। तसेच सातारा, कोरेगाव, मोल, निंदाल, दहिवाडी, औंधबाड जिल्हे हलक्या पावसाचा अंदाज राहील। कराड, कडेगाव, बीटा आणि लगतचा परिसर बघितल्याचा तासगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। देसिंग, कोची, नागज आणि दागलपूर, बिलजत आणि तसेच लगतचा परिसर मंगसुळी, कुडाची या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। सोलापूर जिल्ह्याकडे आटपाडी, दिघाची, सांगोळे हलक्या पावसाचा अंदाज या भागात राहील। तसेच पावसाचा अंदाजा किनारपट्टीकडे, सातारा जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर पश्चिमेकडे कमी राहील आणि त्याचे ठिकठिकाणी हलक्या स्वरूपात राहील। महाड, वर्धन, गोरेगावले जोरदार पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याचा पश्चिमी परिसर, टाला, इंदापूर, सोनगर आणि लगतचा परिसर बघितला असता आंबे, शिरवळ, कळवण या भागातही जोरदार पावसाचा अंदाज राहील।
किनारपट्टीकडे जोर कमी राहील आणि रायगड जिल्ह्याकडे बऱ्याच ठिकाणी हलका राहील। चोंडी, अलिबाग, पेंच, शुळकोपली कसमतले हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। पुणे जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका राहील। पुणे, वाघोली, आळंदी, चाकणखेड हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे आणि तसेच सासवड, लोणीकाल, बोरखेड, वल्ले, बोरशिरवळ हलक्या स्वरूपात राहील। सोलापूर जिल्ह्याकडे लगतचा परिसर बघितला असता बाराड, शिंगणापूर हलक्या स्वरूपात राहील। तसेच सोलापूर जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी रात्रीच्या दरम्यान ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये दक्षिणेकडे जोर कमी राहील। पारनेर इकडे ढगाळ वातावरण राहील आणि टाकेटोकेश्वर, आलेआणे, अळकोटे, मध, जुन्नर, ओतूर, पुणे जिल्ह्याचा काही परिसर बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। घारगाव, मांडवे, बरवंडी, रवरी, देवळी, प्रवरा, अश्वी, लोणी इकडे हलक्या स्वरूपात राहील। भगूर, पाथर्डी, घोडेगाव, माका इकडे हलक्या स्वरूपात असून भगूर, पाथर्डी, जांभळी, भालगाव आणि अमरापूर, हंसापूरला जोरदार पावसाचा अंदाज राहील। श्रीरामपूर, तालुकाबंद, शिर्डी, पुलतांबा, कोपरगावले हलक्या स्वरूपात राहील आणि कोकण विभागाकडे पावसाचा अंदाज पालघर जिल्ह्याकडे जोर कमी राहील। उंबरपाडा, पेलविक, शहापूर, खोटाले, इगतपुरी, सम्राट, गुंडा, परळी, सरवडा आणि मान्नूर, कोडाणी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नाशिक, देवळी, पांडुर्ली, सिन्नर इकडे हलक्या स्वरूपात राहील आणि लाडाची, अरसूळ, शेवगा या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। निपाड, लासलगाव, पाटोदा, वणी, डोडांबे, चांदवड हलक्या स्वरूपात राहील। ओझर, कळवण, देवळा इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। तर जबरदस्त पावसाचा अंदाज हा उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। नामपूर, निमशेवडी, चिंचवे, चिमटाणे, नांद्राणे, कुसुंबे, देवी, दुसाने इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। चोरवड, पिंपळनेर, अंमली, कोकसाने आणि तसेच नवापूर, विसरवाडी या भागात तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सुत्राणे, नंदुरबार, खरपाली, शहादा, तलोडा, अक्कलकुवा हलक्या स्वरूपात राहील। धुळे जिल्ह्याकडे धुळे, अंजंग, अरबी, बोकडोड इकडे हलक्या स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवाड, आडगाव, हिरापुरा, रावेर, फाली स्टेशन या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। पौर, जामनेर, बडगाव, पाचोरा हलक्या स्वरूपात राहील आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागात जोर जास्त बघायला मिळणार आहे। रात्रीच्या दरम्यान राहील आणि चाळीसगाव, साईगवन, कन्नड, हातूर इकडे जबरदस्त तुफान पावसाचा अंदाज राहील। इरपा, देवगड, लिंबे, जळगाव आणि तसेच गंगापूर, बिडकीन या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। आणि तसेच बीड जिल्ह्याकडे बीड, गेवराई आणि उमापूर, भालगाव, जांभळी, यलम, चौसाला हलक्या पावसाचा अंदाज राहील। धाराशिवमध्ये धाराशिव, कामेगाव, बेंबली तसेच लगतचा परिसर बघितला असता वैरभंग इकडे हलक्या स्वरूपात राहील। लातूर, नांदेड भागाला, हिंगोली, परभणी इकडे अंशतः ढगाळ स्थिती राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही आणि तसेच विदर्भाकडे बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज चिखली, केलवड, बुलढाणा, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा हलक्या स्वरूपात राहील आणि जामनेर, पौर, बडगो, पाचोरा इकडे हलक्या स्वरूपात राहील आणि उत्तर भागामध्ये बहुतांश ठिकाणी जोर कमी बघायला मिळणार आहे। अकोला, यवतमाळ, वर्धा ढगाळ वातावरण रात्रीच्या दरम्यान राहील। तर अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज अमरावती, बडनेरा, मूर्तिजापूर, दर्यापूर, असेगाव, चांदूर बाजार, अचलपूर आणि तसेच चिखलदरा, मोर्शी या भागात हलक्या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली इकडे ढगाळ स्थिती रात्रीच्या दरम्यान असणार आहे। मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज श्री छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, बुलढाणा, जालना, अकोला या जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर जळगाव जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये या पावसाचा अंदाज राहील। जामनेर, बडगाव, पाचोरा, पौर या भागात असून आणि अनवा, अजंठा, सिल्लोड आणि बुलढाणा जिल्ह्यातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान असणार आहे। जालना जिल्ह्यातही जोर राहील आणि तसेच सोलापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज मध्यरात्रीच्या दरम्यान असून कोकण विभागाकडे ढगाळ स्थिती राहील। पावसाचा जोर फारसा नाही। पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाज लातूर, नांदेड भागाला आणि परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये पहाटेच्या दरम्यान मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे। तर 12 मे 2025 या तारखेला दुपारच्या दरम्यान पावसाचा अंदाज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, नाशिक जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज दुपारच्या दरम्यान 12 मेच्या दुपारच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। पालघर जिल्ह्याकडे ढगाळ स्थिती राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे जोर जास्त राहील। तसे अहिल्यानगरच्या पश्चिम भागात आणि पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।